श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जानेवारी 2026 साठी धनु राशीचे राशी भविष्य. जानेवारी 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशंकर आश्रू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जानेवारी 2026 मासिक राशी भविष्यानुसार हा महिना तुमच्यासाठी चढ उतारांनी भरलेला असेल. कारण महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीत सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र हे 4 ग्रह एकत्रित असतील. 4थ्या घरात स्थित शनी आणि 7व्या घरात स्थित वक्री गुरु हे देखील तुमच्या राशीवर प्रभाव पाडतील. अशा प्रकारे तुमच्या राशीवर 6 ग्रहांचा प्रभाव तुमच्या आरोग्यावर, निर्णय घेण्यावर आणि मानसिक आरोग्यावर पडेल. कामावर तुमचे कठोर परिश्रम वाढतील आणि तुमचे प्रयत्न फळ देतील. महिन्याच्या उत्तरार्धात यश मिळेल. व्यवसायातील प्रयत्न यशस्वी होतील आणि अतिरिक्त प्रयत्नानंतर तुम्हाला आणखी मोठे यश मिळू शकेल. आर्थिकदृष्ट्या महिन्याचा उत्तरार्ध अनुकूल राहील आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता असेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल, कारण आरोग्यात चढ उतार कायम राहू शकतात. प्रेम संबंधासाठी हा महिना सरासरी राहील. हा वैवाहिक संबंधामध्ये चढ उतार येण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला तुमच्या अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तुमची एकाग्रता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. या महिन्यात कौटुंबिक जीवनात तुमचा सहभाग देखील आवश्यक असेल. कार्यक्षेत्र, करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला राहण्याची शक्यता आहे. 4थ्या घरात स्थित शनी संपूर्ण महिन्यात 10व्या भावाकडे पाहत राहील. 10व्या भावाचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला 1ल्या भावात सूर्य, मंगळ आणि शुक्र यांच्याशी सामील होईल आणि 17 तारखेपासून तुमच्या 2ऱ्या भावात जाईल. 6व्या भावाचा स्वामी शुक्र देखील त्यांच्यासोबत असेल. अशा प्रकारे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे फायदे मिळतील. तुम्ही जितके जास्त काम कराल तितके तुम्हाला फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत होईल आणि तुम्हाला तुमच्या क्षेत्रात तुमची श्रेष्ठता सिद्ध करण्याची संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. तुमच्या नोकरीतील तुमचे वर्चस्व वाढेल, परंतु काही विरोधक तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न देखील करतील. यामुळे तुम्हाला काही काळ अस्वस्थता येईल, परंतु तुम्ही त्यावर मात करून पुढे जाण्यास सक्षम असाल. व्यावसायिकांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे फायदे मिळतील. संपूर्ण महिनाभर गुरु 7व्या घरात मागे राहील, ज्यामुळे वारंवार प्रयत्न आणि कठोर परिश्रम करावे लागतील. तसंच या प्रयत्नांना यश मिळेल आणि व्यवसायात भरभराट होईल. महिन्याच्या उत्तरार्धात जेव्हा 7व्या आणि 10व्या घराचा स्वामी बुध 2ऱ्या घरात प्रवेश करेल, तेव्हा व्यवसायात आर्थिक लाभ आणि कुटुंबातील सदस्याकडून पाठिंबा मिळण्याची चांगली शक्यता असेल. आर्थिक परिस्थिती, आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना चांगला राहण्याची शक्यता आहे. 2ऱ्या घराचा स्वामी शनी 4थ्या घरात असेल. 5व्या घराचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला 1ल्या घरात आणि महिन्याच्या उत्तरार्धात 2ऱ्या घरात सूर्य, बुध आणि शुक्र सोबत असेल. 9व्या घराचा स्वामी रवी महिन्याच्या पहिल्या 6 माहीत 1ल्या घरात असेल, नंतर 2ऱ्या घरात असेल. 11व्या घराचा स्वामी शुक्र देखील महिन्याच्या सुरुवातीला 1ल्या घरात आणि नंतर 2ऱ्या घरात असेल. महिन्याच्या पहिल्या 6 माहीत तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू लागेल, जे महिन्याच्या उत्तरार्धात आणि तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल. विविध योजनांद्वारे तुम्हाला पैसे मिळण्याची संधी उपलब्ध होतील. तुम्हाला एकापेक्षा जास्त स्रोताकडून पैसे मिळतील. तुम्ही ते हुशारीने गुंतवाल आणि नंतर चांगले फायदे मिळवू शकाल. तुम्हाला तुमच्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करावे लागेल. या काळात शेअर बाजारात तुमच्या मागील गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकेल. तुम्ही ते पुन्हा गुंतवण्यात यशस्वी व्हाल आणि भविष्यात दीर्घकालीन नफा मिळवण्याची शक्यता आहे. महिन्याच्या दुसऱ्या 6 माहीत व्यवसाय आणि नोकरीतून चांगले आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला परदेशी स्रोताद्वारेही पैसे मिळू शकतात. आरोग्य, महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र 1ल्या घरात तुमच्या स्वतःच्या राशीत असतील आणि शनी आणि गुरुचा देखील प्रभाव असेल. येथे गुरु वक्री असेल, यामुळे तुमचे मानसिक आरोग्य कमकुवत होऊ शकते. तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल आणि त्यापैकी कोणत्याही एका गोष्टीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकणार नाही. यामुळे मानसिक ताण वाढू शकतो आणि तुमचे आरोग्य बिघडू शकते. तुम्हाला डोकेदुखी, शारीरिक दुखी आणि सांधेदुखीचाही अनुभव येऊ शकतो. मग हे 4 ग्रह सूर्य, मंगळ, बुध, शुक्र तुमच्या 2ऱ्या घरात जातील, ज्यामुळे तुम्हाला आहाराच्या समस्याबद्दल काळजी वाटेल. दात दुखी आणि इतर समस्या देखील समस्या निर्माण करू शकतात. या महिन्यात निरोगी शरीर राखण्यासाठी तुम्ही निरोगी आहार घ्यावा. 3ऱ्या घरात राहू तुम्हाला आजारांशी लढण्यास आणि त्यावर मात करण्यास मदत करू शकतो. तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुमचे शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही नियमितपणे योग आणि व्यायामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामुळे तुम्हाला लक्षणीय फायदे मिळतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य मिळण्यास मदत होईल. वैवाहिक जीवन, विवाहित जोडप्यांसाठी हा महिना चढ उतारांनी भरलेला असण्याची शक्यता आहे. कारण गुरु 7व्या भावात वक्री असेल आणि सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र महिन्याच्या सुरुवातीला त्याच्यावर प्रभाव पडतील.
या परिस्थितीत एकमेकांचा सन्मान आदर करा. महिन्याच्या उत्तरार्धात आरोग्याच्या समस्या तुमच्या जोडीदाराला त्रास देऊ शकतात. त्यांची काळजी घ्या आणि काळजीपूर्वक ऐका आणि तुमचे नाते फुले. कौटुंबिक जीवन. जानेवारी मासिक राशीफल 2026 नुसार तुमचे कौटुंबिक जीवन काहीसे अशांत राहण्याची शक्यता आहे, कारण संपूर्ण महिनाभर तुमच्या 4थ्या घरात असेल आणि 4थ्या घरात असलेला मंगळ देखील महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात 4थ्या घरात दृष्टी ठेवेल. यामुळे कुटुंबात काही अशांतता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो. तुमच्या आईलाही आरोग्याच्या समस्या येऊ शकतात, म्हणून परिस्थिती समजून घेऊन वागणे त्यांच्याशी शहाणपणाचे ठरेल. 13 तारखेला शुक्र, 14 तारखेला रवी, 16 तारखेला मंगळ आणि 17 तारखेला बुध तुमच्या 2ऱ्या घरात प्रवेश करेल. 2ऱ्या घरात या 4 ग्रहांच्या प्रभावामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये काही संघर्ष होऊ शकतात. कुटुंबातील सदस्य आणि पाहुण्यांशी संबंधित काही सकारात्मक घटना देखील घडू शकतात. यामुळे घरात आनंद येईल. तसेच कधीकधी संघर्ष उद्भवतील, ज्यामुळे वाद होऊ शकतात. अशा परिस्थितीत शांत राहणे चांगले. राहू 3ऱ्या घरात असेल. तुम्ही तुमच्या भावा बहिणींसाठी काही करण्यास तयार असाल आणि त्यांच्याशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील. उपाय आहेत. गुरुवारी ब्राह्मणांना जेवण द्यावे, तसेच गुरुवारी विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य भेट द्यावे. रविवारी तुम्ही श्री सूर्याष्टकाचे पठण करावे. मंगळवारी भगवान हनुमानाची पूजा केल्याने तुम्हाला अपार समृद्धी मिळेल. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.